अप्रेंटिसचा कट ऑफ हा मागच्या वेळेससुद्धा थोडासा म्हणजे होता, बऱ्यापैकी होता. ओपन OBCमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 150 पैकी, जनरलमध्ये असाल ओपन OBC जनरलमध्ये तर 150 पैकी साधारण म्हणजे टोटल जर जागा बघायला गेलो आपण त्या साधारण 10,000 पर्यंत इथे दिसत आहेत आपल्याला वेटिंग धरून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महावितरण भरती 2023-24 त्यामध्ये ज्या काही विविध 4 पोस्ट आलेल्या आहेत त्यामध्ये अतिशय सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली आहे, विद्यार्थी मित्रांना मिळालेली आहे. 19 एप्रिल ही लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे. त्याआधी तुम्हाला फॉर्म सबमिशन करणे आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म सबमिशन केलेलं असेल. त्यामध्ये बी इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस, डिप्लोमा इलेक्ट्रिकल सिव्हिल बेस, त्यानंतर BCom BBA बेस ज्या वॅकन्सी आहेत त्यासुद्धा आलेल्या अकाउंट असिस्टंटच्या, आणि ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE या 3 ट्रेडच्यासाठी वॅकन्सी आलेल्या आहे. 5,347 पोस्ट, अतिशय मोठ्या पोस्ट इथे आलेल्या आहे ITI बेसवर. ते आहे विद्युत सहाय्यक वितरण. तर त्यामध्ये ऑलरेडी पारिषदसाठी विद्यार्थी मित्र तयारीमध्ये आहेत किंवा तयारी झालेली आहे ऑलरेडी असं म्हणू शकतो आपण. आणि त्यामध्ये बघा आता एक्झाम जर सांगितली तर एक्झामसाठी बघा 19 एप्रिल लास्ट डेट आहे. त्यानंतर जूनपर्यंत इलेक्शन चालेल, जून 4पर्यंत. त्यानंतर 5च्या नंतर कधीही एक्झाम होऊ शकते, परंतु जे एक अंदाज आहे, जी आपण माहिती घेतो त्यानुसार असं लक्षात येतं की महापारेषणची एक्झाम तर जूनच्या एंडिंगला किंवा जुलैमध्ये पारेषणची एक्झाम होऊ शकते किंवा जुलैमध्ये महावितरणची सुद्धा एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. तर मी रिसेंटली जे काही व्हिडिओज आपण देत राहतो किंवा जे काही माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल चॅनलद्वारे आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं इंजिनियर अमोल, त्याद्वारे देत राहतो, त्यानुसार वरचेवर आपण अपडेट्स आणि माहिती विद्यार्थी मित्रांना देत राहतो, जेणेकरून त्यांचा अभ्यास कंटिन्यू राहावा आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळावं, डायरेक्शन मिळावं, अभ्यासाकरता त्यांना गती यावी आणि कुठेतरी कोणाचा तरी फायदा व्हावा, हाच आपला एक उद्देश राहतो. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे मला प्रश्न होते की सर कट ऑफ रिलेटेड म्हणजे जे काही आता एक्झाम होणार आहे, मी स्पेशली ITI बद्दल बोलतो आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये जो काही आपला आता एक्झाम होणार आहे विद्युत सहाय्यक पारेषण किंवा विद्युत सहाय्यक वितरण, त्यामध्ये ITIचा कट ऑफ काय येऊ शकतो. कट ऑफ म्हणजे काय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तेसुद्धा माहिती नसतं. कट ऑफ म्हणजे शेवटचा कॅन्डिडेट. फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीमध्ये जनरलचा शेवटचा कॅन्डिडेट 150 पैकी जर तुमचा 95 असेल तर तेवढा पर्सेंटचा तो कट ऑफ असतो किंवा तेवढा तो लास्ट कॅन्डिडेट ज्या मार्कावर असतो त्याला आपण कट ऑफ म्हणतो. बाकी तो टॉपर 115 120सुद्धा असू शकतो 150 पैकी, परंतु तो शेवटचा कॅन्डिडेट आहे तो 95 असेल तर 95 हा ओपनचा कट ऑफ. तर मित्रांनो स्पेशली आपण जागेबद्दल बोलू, कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संभ्रम आहे की कुठला कट ऑफ किती येईल किंवा काय कमी येईल वगैरे. स्पेशली वुमन रिझर्वेशन आणि अप्रेंटिसबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. त्यामध्ये कसं आहे की कट ऑफबद्दल बोलणे सध्या म्हणजे हे कोणीच काही बोलू शकत नाही, मी सुद्धा बोलू शकत नाही, परंतु तुमचे कमेंट खूप जास्त असल्यामुळे मला थोडंसं याच्यावर फोकस करावा लागला किंवा थोडंसं तुम्हाला एक गाईडलाईन द्यावं लागली, जेणेकरून तुम्हाला किती पर्सेंट लागेल किंवा 150 पैकी तुम्हाला किती मार्क्स आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. ठीक. बघा महापारेषणमध्ये 1903 वॅकन्सी आहे. त्याचा कट ऑफ ऑब्व्हियसली थोडा जास्त लागणार आहे, कारण वॅकन्सी कमी आहे आणि तिथे ITI इलेक्ट्रिशियन आणि COE असे 2 ट्रेड माहितीला आहेत. परंतु वितरणमध्ये COE, वायरमन आणि आपलं इलेक्ट्रिशियन असे 3ही टेस्ट तिथे माहितलेले आहे. पण त्याच्यामुळे कॉम्पिटिशनसुद्धा इथे वाढलेली आहे. वितरणमध्ये जागा जरी जास्त असल्या तरी वितरणमध्ये 5,347 जागा आहे. त्याच्यामुळे कट ऑफ मी तुम्हाला एक ॲव्हरेज कट ऑफ सांगतो. दोन्ही याच्यामध्ये तो इम्प्लिमेंट होऊ शकतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा OBC WRमध्ये असाल किंवा एखादा EWS स्पोर्ट्समध्ये असाल, EWS एक्स सर्व्हिसमध्ये असाल तर तुम्ही थोडंफार इथे व्हॅरी करू शकता. थोडासा अंदाज सांगायचा इथे प्रयत्न करतो. बघा जे काही विद्युत सहाय्यक महावितरणबद्दल मी आधी बोलतो ते ओपनसाठी साधारण 2,081 जागा आहे. OBCसाठी 895 म्हणजे 900 जागा आहे. 500 जागा EWSसाठी आहे. त्यानंतर SBCसाठी 108 आहे. त्यानंतर SCसाठी 673 जागा आहे, बऱ्यापैकी आहे. STसाठी 491 आहे. VJसाठी 150 आहे. 145 NTB, NTC 196, NTD 108 अशा या जागा आहेत मित्रांनो वितरणमध्ये. आपल्या जे कॅटेगरीज आहे, हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन असतं, हॉरिझॉन्टलमध्ये जे काही त्यांनी कॅटेगरी दिलं आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. जसं ओपन आहे, EWS आहे, OBC आहे. लेफ्ट साईडने येतो. लेफ्ट साईडमध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे जे शीट असेल किंवा जे नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये ज्यांनी दिलेलं आहे SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS ओपन जनरल बघा 95 म्हणजे 150 पैकी 95 प्लस येईल असं मला वाटते. काही जणांना असं वाटत असेल की याच्यापेक्षा जास्त जाईल, पण तुम्हाला असं वाटतं की निगेटिव्ह मार्किंग आहे दोन्ही याच्यामध्ये. बघा पारेषण आणि वितरण याच्यामध्ये हार्डली 2-3 मार्काचा फरक पडेल, 2 किंवा 4 मार्काचा फरक पडेल, कारण की जागा वितरणमध्ये जास्त आहे. परंतु वायरमनची तिथे कॉम्पिटिशनसुद्धा वाढलेली आहे. वायरमन म्हटलं म्हणजे डबलचे कॉम्पिटिशन तिथे आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ॲव्हरेज कट ऑफ सांगतो आहे. थोडंसं तुम्ही इथे त्याशी रिलेट करू शकता आणि तुम्हाला टार्गेटेड कट ऑफ किती पाहिजे हे लक्षात घेऊ शकता.
त्याच्यामध्ये ओपनमध्ये 95+ म्हणजे 150पैकी तुम्हाला 95 मार्क्स असणे आवश्यक आहे. जर आपण पर्सेंटेजमध्ये बघितलं तर ते साधारण 62-63%, 63-64% वगैरे येतात. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर EWS 89 किंवा 90+ लागेल तुम्हाला जनरलसाठी. बरं, हे मी सगळं EWS जनरल म्हणजे WR स्पोर्ट्स वगैरेबद्दल मी सध्या बोलत नाही आहे. ओपन जनरलसाठी तुम्हाला लागेल 95+, तुम्हाला 89+ लागेल EWSमध्ये, OBCमध्ये 91+ लागेल, SBCमध्ये 86+ लागेल, NTBला लागेल 90+. NTB, NTC, NTD थोडंफार हाय येत असतं, त्याच्यामुळे मी इथे एवढं घेतलेलं आहे. याच्यापेक्षा कमीसुद्धा येऊ शकते. ठीक आहे, NTB 90 म्हणजे 150पैकी 90. बरं, हे 150पैकी सगळं सांगतो मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे, 100पैकी जे असेल ते. त्यानंतर 150पैकी तुम्हाला NTCला 91, NTD 90, त्यानंतर VJ जे असते ते 89, नंतर 85 ST, 85 सगळ्यात कमी STचा लागेल असं मला वाटत आहे, आणि SC कॅटेगरी 87. हे झालं ओपन जनरलचं, हे थोडं हायच राहतं. बाकी WRमध्ये बघा, WRमध्ये जागा जास्त आहे, परंतु तिथे कॉम्पिटिशनसुद्धा कमी जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे कारण मागच्या वेळेस कट ऑफ जास्त आलेला होता. त्याच्यामध्ये ओपन WR बघा 90%. ठीक आहे, EWS WR बघा 82-83% 84% पण देऊ शकते. नंतर 85-86 आहे OBC WR. नंतर SBC WR बघा 80%, NTB 86%, NTC 85%, 85 म्हणजे 150पैकी. इट्स नॉट पर्सेंटेज. ठीक आहे, पर्सेंटेज नाही आहे, 150पैकी आहे, 150पैकी 85. ठीक आहे, VJA 84, VJA जे आहे 84 म्हणजे 150पैकी 84वर तुमचं सिलेक्शन होऊ शकते WRला. त्याच्यानंतर म्हणजे 50 आय थिंक काहीतरी 55%च्या जवळपास होतात हे नॉर्मली, 56% वगैरे. त्यानंतर ST कॅटेगरीला 80 लागेल तुम्हाला, 150पैकी 80 लागेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. SC कॅटेगरीला 83-84 वगैरे लागेल. ठीक आहे, म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर साधारण 50 to 55च्या रेंजमध्ये तुमचा WR लागू शकतो. स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी कट ऑफ हा कमी येत असतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला अंदाज सांगतो. इथे प्रत्येक कॅटेगरीचं मी सांगू शकत नाही. स्पोर्ट्समध्ये ओपन, OBC, EWS आणि SBC वगैरे, तर हे जी कॅटेगरी आहे हे साधारण 75च्या रेंजमध्ये येईल, म्हणजे 150पैकी 75मध्ये तुमचं सिलेक्शन आरामात होऊन जाईल. आणि बाकी कॅटेगरी जे आहे ST, SC, VJ, 90 वगैरे, हे थोडंफार आणखी लो येऊ शकतं. तुम्हाला 150पैकी साधारण 70च्या जवळपास येऊ शकतं, म्हणजे 70-75 150पैकी पकडा, म्हणजे साधारण 50% तुमचा स्पोर्ट्सचा कट ऑफ इथे येऊ शकतो. त्यानंतर एक्स सर्व्हिसमनच्या जागा भरपूर जास्त आहे, साधारण 802 जागा एक्स सर्व्हिसमनला त्यांनी दिलेल्या आहे. त्याच्यामुळे याचा कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे जर तुम्ही एक्स सर्व्हिसमध्ये फॉर्म भरला असेल तर. त्याच्यामध्ये ओपन, OBC, SBC आणि EWS याचा कट ऑफ जो आहे तो साधारण 75 to 78च्या जवळपास इथे येऊ शकतो, म्हणजे 150पैकी 75-78पर्यंत. एक्स सर्व्हिसमनचा साधारण 75 to 78च्या दरम्यान येऊ शकतो. बाकी त्याच्यापेक्षा लो येईल. आता लो येईल म्हणजे तो 65 पण येऊ शकतो, 70 पण येऊ शकतो, 75 पण येऊ शकतो. ठीक आहे, कारण की प्रत्येक याच्यामध्ये सांगण्याकडे आता PAP WAPचं जे आहे त्याच्या जागा कमी आहे, परंतु त्या जागा जरी कमी असल्या तरी सर्टिफिकेट प्रत्येकाकडे राहत नाही. त्याच्यामुळे इथे सुद्धा जागा बऱ्यापैकी आहे. याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त म्हणजे तुम्ही असाल, ओपनमध्ये असाल तर तुमचा कट ऑफ हा साधारण 75 किंवा 70च्या रेंजमध्ये येऊ शकतो. आणि जर तुम्ही प्रकल्प बसण्यामध्ये असाल, 268 जागा आहे, जागा जास्त आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा कट ऑफ हा बऱ्यापैकी कमी येतो, साधारण 70 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे इन अँड ॲव्हरेज पकडला की 70 to 75च्या रेंजमध्ये तुमचा भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ येऊ शकतो. अप्रेंटिसच्या जागा कंपॅरेटिव्हली कमी वाटत आहे, 536 जागा आहे. तर 536मध्ये बघा अप्रेंटिसचा कट ऑफ हा मागच्या वेळेससुद्धा थोडासा म्हणजे होता, बऱ्यापैकी होता. तर इथे बघा ओपनमध्ये मी जस्ट अंदाज सांगतो आहे बरं, एक्झॅक्ट सांगणं अतिशय कठीण आहे, कोणीच सांगू शकत नाही, मी काय कोणी सांगू शकत नाही. परंतु तुम्हाला काय टार्गेट मिळावं त्यासाठी तुम्हाला एक अंदाज सांगतो आहे. टार्गेटपेक्षा तुम्हाला जास्त मार्क घेणे आवश्यक आहे. ठीक आहे, अप्रेंटिस बघा ओपनमध्ये, ओपन अप्रेंटिसचा कट ऑफ तुमचा 85+ लागेल. ठीक आहे, 85+ ओपन अप्रेंटिसचा. नंतर OBC तुम्ही असाल, EWS असाल, SBC असाल तर हा तुमचा 80+ लागेल. 80+ तर तुमचे मार्क्स असेल तर अप्रेंटिसमध्ये असाल तर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस आहे. ठीक आहे, ओपनसाठी 85+, 86, 87+ वगैरे घेऊ शकता. आणि बाकी OBC, EWS वगैरे असाल तुमचं, म्हणजे ओपनसाठी सांगतो आहे बरं. बाकी तुम्ही ST वगैरे असाल तर तुमच्या त्याच्यापेक्षा आणखी कमी येईल. ठीक आहे, बाकी SC, ST, VJ, NTB वगैरे असाल तुम्ही तर तो साधारण तुमचा 75च्या रेंजमध्ये किंवा साधारण 70-75च्या रेंजमध्ये. डोंगरमानाने शेवटचं सांगतो तुम्हाला, तुम्ही बऱ्याचशा नोट करून घेतल्या असतील गोष्टी, नोट नसेल केलेला तर परत व्हिडिओ रिपीट करा आणि मागे जा आणि परत तुम्ही चेक करू शकता मी जे बोललो आहे ते.
ओपन OBCमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 150पैकी जनरलमध्ये असाल, ओपन OBC जनरलमध्ये, तर 150पैकी साधारण 95+ तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही SC ST BJ वगैरे असाल तुमचं, तर तुम्हाला 75+ घ्यावं लागेल. आणि तुम्ही NTB NTCमध्ये वगैरे असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला पर्सेंट जास्त लागतं. तिथेसुद्धा तुम्हाला साधारण 90+ वगैरे कमीत कमी लागतील. आणि बाकी समांतर आरक्षणामध्ये असाल तर 70% म्हणजे 150पैकी साधारण बघा तुमचं 75 to 80पर्यंत किंवा 85पर्यंत तुमचा रेंज इथे लागणार आहे. ठीक आहे. टार्गेट हे जास्त ठेवा मित्रांनो, टार्गेट कमी ठेवू नका, कारण की इथे काहीच आपण सध्या कन्क्लुजन काढू शकत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं असं गेसिंग करू शकत नाही, कारण की ट्रान्सकोमध्ये 1903 जागा आहे, जागा कमी आहे. तसंच तिथे एलिजिबिलिटीसुद्धा कमी दिलेली आहे, फक्त इलेक्ट्रिशियन COE आहे, COEचे विद्यार्थी कमी आहे. परंतु महावितरणमध्ये वायरमनसुद्धा अलाव केलेलं आहे, त्याच्यामुळे वायरमनचे विद्यार्थी भरपूर जास्त आहे, कॉम्पिटिशन ही डबल आहे, जागासुद्धा डबलपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही ठिकाणी 1900 त्या जागा आहे प्लस वेटिंग 1900 प्लस तुमच्या साधारण तुमच्या 800-900 त्या जागा, तर साधारण 2800-2700 जागा तुम्हाला टोटल मिळतील वेटिंग धरून, कारण वेटिंगसुद्धा लिस्ट ते काढतातच काही दिवसानंतर. आणि महावितरणमध्ये सुद्धा बघा 5300 प्लस तुमचे 2500 ते 2800 तुम्हाला वेटिंग मिळतील, म्हणजे साधारण 7,500 ते 8,000 ती जागा भरतील महावितरणमध्ये. म्हणजे टोटल जर जागा बघायला गेलो आपण तर त्या साधारण 10,000पर्यंत इथे दिसत आहेत आपल्याला वेटिंग धरून. ठीक आहे. त्याच्यामुळे वेटिंग असल्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही कुठे ना कुठे वेटिंगमध्ये बसू शकता. परंतु तुम्हाला एकच पॉईंट सांगतो इथे की तुमचा अभ्यास हा एकदम चांगला असला पाहिजे, एक्झाम तुमची एकदम सॉलिड गेली पाहिजे आणि तुमचा अभ्यास हा चांगला पाहिजे, दांडगा अभ्यास पाहिजे. असं छोट्या मोठ्या अभ्यासावर होत नाही. कधीतरी दिवसातून एकदा पुस्तक उघडलं, 1 तास बसलं, आपला टाईमपास केला आणि झालं सोडून दिलं, असं नाही करायचं. कमीत कमी 8 ते 10 तास दिवसातून अभ्यास करा सध्या तरी, कारण की जून जुलैमध्ये ही एक्झाम आता एक्सपेक्टेड आहे, कारण इलेक्शन पिरियडमध्ये सध्या होणार नाही. आपल्याकडे एप्रिलचा काही दिवस बाकी आहे, मे आहे, जून आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यासासाठी भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. अजूनही तुम्ही आता जरी सुरुवात केली असेल ना तरी जुलैपर्यंत तुमचा अभ्यास होतो महावितरणचा. बाकी महापारेषणचे विद्यार्थी बऱ्यापैकी तयारीमध्ये आहेच. ठीक आहे, अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, आपलं गायडन्स तुम्हाला वरच्यावर सुरूच आहे. आपण आपल्या चॅनलद्वारे बुक्स रिलेटेड किंवा प्रिपरेशन कसं काय, कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि राहिला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा असा आहे की सर कोर्स कधी सुरू होईल वगैरे, तर मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे. परंतु वेळेच्या व्यस्ततेमुळे तो आता मला थोडासा लेट होतो आहे. माझ्यांची बॅचवर सध्या काम सुरू आहे, तर लवकरात लवकर सुरू करायचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. आणि जे विद्यार्थी मित्र थांबू शकत नसतील, त्यांना असं वाटत असेल की लेट होईल वगैरे, तर थोडंसं आणखी डिले होणार आहे मित्रांनो. परंतु वितरणसाठी 100% कामात पडेल. वितरणची एक्झाम ही भरपूर लेट होणार आहे, जुलै किंवा त्यापेक्षा पुढे सुद्धा जाऊ शकते. तरी तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करू. मी एक छोटासा प्रयत्न तुमच्या कमेंटला मान देऊन मी एक कट ऑफचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल, त्यांनासुद्धा डायरेक्शन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.